हाय फ्रेंड, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आई, बहीण, भाऊ यांना सगळ्यांना घेऊन एरोलीला चाललेला आहे। आता सध्या मी ठाण्यामध्ये आहे, तर ठाण्यातून ट्रेन चेंज करून एरोलीला जाणार आहे। तर बाबासाहेबांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बघायला चाललेलं आहे, तर चला जाऊया। हाय फ्रेंड, आपण आता एरोलीला पोहोचलेलो आहोत। तर आता इथून पुढे जाऊया ऑटो पकडून बाबासाहेब स्मारक बघायला। आता आपण आलेलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी। हे ध्यान केंद्र आहे, पाहू शकता, किती सुंदर आहे, बघू शकता। हे इकडं वाचनालय आहे, लायब्ररी। चला आपण जाऊ। ही लायब्ररी आहे, ते पाहू शकता, खूप सारे पुस्तक आहेत। तुझ्या छायेखाली बसून तथागतांनी आम्हाला दिला दिव्य संदेश आत्मदीपक। तू स्वयंप्रकाश, स्वतःच ज्ञानाचा सूर्य आहेस। तुझ्याकडून मिळालेल्या ज्ञान अज्ञात सहकार्यांनी इथपर्यंत ओढत आणलाय। तो आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचा आहे। तो पुढे न्यायचा नसेल तर नेऊ नका, आहे तिथेच ठेवा, पण तो मागे तरी ओढू नका। आणि त्यासाठी शिका, संघटित व्हा, फक्त न्यायासाठी संघर्ष करा। प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे। मी समजूतदार त्याला मानतो जो सदैव जागृत आणि समाजनिष्ठ असतो। समाजाला जिंकायला हवं, पण त्याआधी शिकायला हवं। शिक्षणामुळे मस्तक सुधारतं आणि मग हे सुधारलेलं मस्तक पुढेही नतमस्तक होत नाही। समाजातील वाईटाला नुकसान झालंय, पण तुम्ही स्वातंत्र्याच्या उच्च जीवन मूल्यांचं पालन करून प्रगत कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातील स्त्रियांची प्रगती मोजायला हवी। शिक्षण घेताना फक्त ज्ञानसंग्रह, ज्ञानप्रसार पाहू शकता, हे बाबासाहेब स्मारक आहे। इथे असं भव्य दिव्य आहे मस्तपैकी, आणि शांतता पण एवढी आहे इथे, आणि स्वच्छता पण आहे। तर अवश्य भेट द्या। पाहू शकता किती सुंदर आहे। हे बाबासाहेब स्मारक आहे, हे सोमवारचं बंद असतं आणि रोज सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत चालू असते। तर कोणी आलं तर हे लक्षात ठेवावं, यासाठी सांगत आहे।